कधी आजपर्यंत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलंय का? तर जे कुंकुम तुम्ही वापरता श्रीयंत्रावर वाहण्यासाठी ते तुम्हाला ह्या 2 बोटांमध्ये किंवा ह्या 3 बोटांमध्येच घ्यायचं असतं. म्हणजे एक तर तुम्हाला हे असं घ्यायचं किंवा हे तुम्हाला 2 बोटांमध्ये घ्यायचं. शक्यतो 3 बोटांमध्ये घेऊन आपला जो श्रीयंत्र आहे ज्यामध्ये मध्यभागी श्रीयंत्र आणि आजूबाजूला कमळगट्ट्याची माळ असावी आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. अशा पद्धतीने 16 वेळा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. रोजची सेवा ही आहे 16 वेळा. शुक्रवार असेल, पौर्णिमा असेल, यावेळेस तुम्ही 108 वेळा करू शकता. तुमची इच्छा असेल 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं सुद्धा करू शकता. न मोजता केली अतिउत्तम. आता दरवेळेस हे कुंकुमार्चन केल्यानंतर, हे कुंकुम काढल्यानंतर हे तुम्हाला टाकून नाही द्यायचं कारण त्यामध्ये ऊर्जा तयार झालेली आहे. तर ते तुम्हाला परत ह्यात घ्यायचं आहे कारण त्याच कुंकुवानी तुम्ही परत कुंकुमार्चन करू शकता. कारण ह्या कुंकुवामध्ये महालक्ष्मीची, आपल्या मातेची पूर्ण शक्ती तयार झालेली असते. आणि हे कुंकू काय करायचं आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि रोज तुमच्या कपाळी लावायचं आहे. खूप छान दिसतं की नाही? जेव्हा आपण कुंकू आपल्या कपाळी लावतो तेव्हा आपण अजून खुलून दिसतो, हो की नाही? कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तो. चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.